थोड्याच टायमाने आलोय आणि उकाला पण आलेला आहे ना, त्याच्यामध्ये आता आपण चिवणी टाकूया, गाबोळीची चिवणी या मंडळी जेवायला. चिवण्याचा एकदम झणझणीत आंबाट आणि चिवणा फ्राय, गाबोळी आणि भाकरी, उमानी बनवलेली भाकरी थापून थापून. नमस्कार मंडळी, कोणी कोणी शेवटचा व्हिडिओ बघितलाय नक्की कमेंट करा. काय केलं होतं आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये? ज्यांनी कोणी बघितला नाही तर त्यांना सांगू इच्छितो, आपण खोपट्याला गेलो होतो. आपला मित्र होता गौरव, त्याच्यासोबत गाबोली, चढणीची, वल्गनीची चिवणी पकडण्यासाठी, आणि भरपूर आपण चिवणी पकडली आणि घरी पण आपण भरपूर सारी चिवणी घेऊन आलोय. आणि तुम्हाला सांगितलं होतं पुढचा ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये आपण गाबोली चिवणींची करी आणि फ्राय रेसिपी दाखवणार आहोत. तर उमा मॅडम तर रेडी होतात, पण भाकरी बघा किती मोठी भुजली तिने. तवा बघा किती छोटा आहे आणि भाकरी बघा किती मोठी आहे. काय नाही, तू बोलला ना मला आज भाकरी ट्राय करून, म्हणून ट्राय केलं बघ. एवढी मोठी भाकरी बनवली. मग काय झालं, खाणार ना, काहीही बनवलेलं खायला पाहिजे. त्याच्या बदली 4 चपात्या बनवल्या असत्यास तर बऱ्या झाल्या असत्या. हे नाहीये, हे बाकी उरलेला याचा आहे. हे बघ किती मस्त मस्त भाकरी भुजलंय. अरे वा, जेवढं मला होईल तेवढं मी हाताने थापून थापून बनवलंय. हे बघा प्रूफ पण आहे ते माझे. वा, भाकरी भुजली आज. 1 2 गाबोली चिवण्यांसोबत प्रणित भाकरी खाणार. वा वा वा, छान छान इडली डोसा तर बनवतेच, पण आता बघा कोळींबाई सारखी भाकरी पण भुजली तिने. आपण छान प्रयत्न केलाय. आय लाईक इट. मंडळी आताच व्हिडिओला लाईक करा. आज रेसिपी तर दाखवणारच आहे, सोबत भाकऱ्या पण भाजल्यात बघा. वा, तर चिवणी तर आपल्या जवळ भरपूर आहेत. कसं आहे कॅटफिश उमा? भारी ना एकदम. हा, गाबोळी गाबोळी मीच करणार याला साफ. तो साफ बनून तुला डसला तर मला बोलू नको. किती साफ करू आमटासाठी आणि फ्राय साठी? काय बनवणार आहे? पूर्ण साफ कर, कारण गाबोली आहे ते फ्राय खूप चांगलं वाटते खायला. जास्त आपण फ्राय साठी ठेवूया आणि कमी आपण आमटासाठी ठेवूया. तर चिवणी आज आपण सकाळीच पकडलेली आहेत, म्हणून एकदम चिकचिकीत आहेत. जर तुम्ही कापायला गेले चिवणी तर तुमच्या हातातनं ती सटकू शकतात. त्याच्या आधी आपण धुवूया ना उमा? हा, आपण धुवायच्या आधी ही जे आपले विषारी काटे आहेत ते आपण कट करून घेऊया, त्याच्यानंतर धुवूया, म्हणजे धुताना त्रास नाही होणार. ओके, तर मी यांचे काटे कट करून घेतो. तर विषारी जे काटे असतात ते आपण काढून घेतलेले आहेत आणि ओमाने गरम पाणीही करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडा मीठ टाकणार ना, म्हणजे तो चिकचिकीत लगेच निघून जाईल. कोमट पाणी, एकदम गरम पाणी नाही. चला, तर 2दा धुवून झालेले आहेत. अजून चिकटीपणा आहे पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता माशांना धुवून झाल्यावरती आपल्याला त्याच्या मुश्या आणि फिन्स कापायचे आहेत. हा बघा, कॅटफिश आहे हा, कॅटफिश. तर कॅटफिश का म्हणतात? या मुशींच्या गुण, आणि हे फिन्स. तर आता सर्व काही साफसफाई करून झाल्यावरती आता याची कटिंग कशी करायची गाबोलीपर्यंत ते तुम्हाला दाखवतोय. सर्वप्रथम हा जो तोंड आहे त्याच्यामध्ये हा बोट घालायचा. ओके, त्याचा दात वगैरे काय लागत नाही, असं फुगवायचा माशाला. हा, आणि इकडनं असा कट करून हा मांस खेचायचा. ही ताकद लावायला लागते, पण आरामात निघते है ना गाबोली? तर असा गाबोलीपर्यंत त्याला स्वच्छ करून घ्यायचा आणि जे गिल आहेत माशाची, गावरी आहे, तिला अशी खेचून काढायची. म्हणला. आणि माशामध्ये एक बोती असतो छोटासा, तो पण खेचून घ्यायचा. काय असते? बोत. आणि त्याच्यानंतर स्वच्छ करून घ्यायचे. ओके, तर हीच पद्धत आहे. आता एक मासा करून दाखवलाय, आता बाकी सर्व करून घेतो. मग ओमानी काय साहित्य रेडी केलेत आमटासाठी ते बघूया. चला, तर मासली साफ झालेली आहे. तवा पण आपण, मातीचा भांडा पण आपण गॅसवरती ठेवलेला आहे आणि साहित्य पण इकडे रेडी आहे. तर उमा, साहित्यामध्ये काय आहे?
साहित्यामध्ये जास्त चिवणीचा रस्सा म्हणजे एकदम अद्रक लसूणचा पेस्ट वर बनवतात आपण. हा. कांदा वाटण विटण काहीही करत नाहीये. तर इथे खूप सारे लसूण घेतलेले. लसूणची जी क्वांटिटी आहे ते खूप जास्त घ्या. हा. लसूण आहे, अद्रक आहे, मिरची आहे. याला आपल्याला चेचायचं आहे आणि यावरच आपण कालवण बनवणार आहे. आणि आपल्या टर्मरिक आयडियल म्हणजे चिंच. मेन इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे चिंचचं पाणी आणि ओके थोडासा खोबरा. आणि ते घ्यायचं. खोबरा पण आहे. Yes. ओके सिंपल रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट बनवणार आहे. वाटण वगैरे काय टाकणार. ओके तर आता उमानी सांगितल्याप्रमाणे सर्वांना चेचून घेऊया. तर लसूण चेचून झालेला आहे आणि इथे बापरे तेल पण टाकलेलं आहे उमाने. झाला काय मटक्याचा भांडा रेडी, मटक्याचा भांडा मातीचा भांडा रेडी झालेला आहे. तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यात लसूण टाकूया. वा ready. लसणाची रेसिपी होणार आहे, लसणाची. तर रॉ स्मेल जाईपर्यंत आपण लसूण एकदम शिजवून घेतलाय. हा आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे अस्सल आगरी कोळी मसाला. आधी त्याच्या आधी काय लसूण हल्दी, हल्दी, त्याच्या आधी हळद टाकायची आहे हळद, 2 थोडासा चमचा आणि थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि आगरी कोळी मसाला आणि आपला आगरी कोळी मसाला 1.5 चमचा टाकलाय. जसा तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तेवढा तुम्ही मेजरमेंट वाढवू शकता. झणझणीत पाहिजे हा. असेल तर जास्त पण टाकू. हे बघा मस्त वाटतं ना. तर आता याला उकाला घेऊया ना. आणि ना, आता थोडं पाणी टाकूया. कारण मसाला कसा पटकन जळतात ना, तर हा. आपल्याला आणि पाणी पण मसाला टाकल्या टाकायचं. टाकल्या सुगंध बघू ना. खूप सुंदर सुगंध आलाय. Yes. थोडासा 10-15 सेकंड पर्यंत त्याला शिजवा आणि पटकन गरम पाणी टाका. ओके म्हणजे मसाला जाळला नाही पाहिजे ना. एकदम सोपी रेसिपी आहे, एकदम चविष्ट होणार आहे. आणि आपल्याला सोबत टाकायचं आहे मीठ. काय टाकायचं आहे? मीठ मीठ. चवी अनुसार. मीठ सगळं काय? एकत्रच टाका चवी अनुसार. हा चवी अनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आणि चिंचच्या पाणी. पाणी. कसं आहे सर्व चांगलं, सर्व सर्व चांगलं. बघा, असा एकदम झणझणीत आणि एकदम झणझणीत आणि फणफणीत होणार आहे मातीच्या भांड्यामध्ये. तर याला एक चांगल्या प्रमाणे उकाला घ्यायचंय आणि नंतर आपण चिवणी टाकूया. ओके ठीक आहे. तर उकाला येऊ द्या, मग उकाला आल्यावरती भेटूया. तर रेसिपीज आवडतात ना, एकदम ट्रेंडिंग माशाच्या रेसिपी आणि नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थोड्याच टायमाने आलोय आणि उकाला पण आलेला आहे ना, बऱ्यापैकी उकाला आलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण चिवणी टाकूया, गाबोळीची चिवणी. आमटासाठी आणि 3 चिवणी फ्रायसाठी. ओके हलवायचं नाही त्याला, हा नाहीतर तो गाबोली बाहेर फुटेल ना. येईल. हा तर परत त्याला जास्त राहू द्या. जास्त काही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. जसं आहे तसंच ठेवा, नाहीतर गाबोली फुटेल. तर आता आणखी एक उकाला घेऊया ना. हा मग रेसिपी आपली रेडी. तोपर्यंत आपण यांना करूया. मॅरिनेट करून फ्राय करून घेऊया. या. यो चिवणा खाणार. चला तर या मंडळी जेवायला. चिवण्याचा एकदम झणझणीत आंबाट आणि चिवणा फ्राय, गाबोली आणि भाकरी. उमानी बनवलेली भाकरी, थापून विकत आणवलेली भाकरी. तर आता आपण चव पण घेऊन बघूया कसा झालाय आंबाट आणि फ्राय, आणि उमाला शाबासकी देऊया. तर मऊ मऊ भाकरी सोबत खाऊन बघूया. गाबोली बघा कशी आहे ना. आणि आंबाट कसं झालाय.
सुपर उमा. हम्म. चिंचचा जो पाणी टाकलायस ना तू, त्याच्यामुळे एकदम चव एकदम अप्रतिम आहे. मस्त आहे. मस्त, एकदम मस्त. आणि आता चिवणा खाऊन बघूया. लाजवाब आहे. म्हणजे या सीझन मध्ये चिवणा खाण्याची काहीतरी मजा वेगळीच आहे. आणि फ्राय पण दाखव. आणि फ्राय बघा, म्हणजे चिवणा तर तुम्हाला 12ही महिने मिळतो, पण गाबोलीचा चिवणा जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच मिळतो, आणि तेव्हाच खायची काहीतरी मजा वेगळीच आहे. तर आता तर भरपूर पाऊस पडणार आहे आणि भरपूर चिवणी भेटणार आहेत. तर मार्केटमध्ये जाताय तर नक्की ट्राय करा. आणि उमाने जसा कालवण दाखवला तशाच प्रमाणे बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कशी वाटली मंडळी रेसिपी आजची, नक्की कमेंट करा. आणि आवडली असेल तर उमासाठी लाईक करा. आणि तुम्हीही आणताय चिवणी घरी तर कशा प्रकारे बनवताय तेही कमेंट करून सांगा. चला, तर माझी भाकरी थोडी जाड झाली. असू दे, मी पण जाड झाली ना, म्हणून सोबत भाकरी पण जाड झाली. कमेंट पण यायला लागले मला. आंबट खाऊन बघ, एकदम भारी झालाय चिंचचा आंबट. भाकरी बनवली ते महत्वाचं आहे. हा, ते महत्वाचं आहे. चला, भाकरीसाठी उमाला अप्रिशिएट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.